Hello students, how are you? Okay, so let's in the last lecture we have studied about circle. From that we have seen practice set 42. Okay, so we are going to see the next part of this chapter. Now the heading is arc of a circle. आर्क ऑफ ए सर्कल म्हणजेच वर्तुळ कंस आपण त्याला म्हणूया. लक्षात आलं. नाउ सी हियर द फिगर ऑफ सर्कल इज गिवन ओवर हियर अँड इन दिस सर्कल देयर इज ए कॉर्ड. व्हॉट इज द नेम ऑफ दॅट कॉर्ड? कॉर्ड ए बी. ओके, नाउ सी दिस सर्कल इज डिवायडेड इंटू टू पार्ट्स बाय टेकिंग एनी टू पॉइंट्स ऑन द सर्कल. ओके, म्हणजे ह्या सर्कलवर आपण हे बघा, हे पॉईंट ए आणि पॉईंट बी हे दोन पॉईंट घेतलेले आहे, त्याला आपण कॉर्ड म्हणतोय. आणि या कॉर्डमुळे काय झालेलं आहे, दिस सर्कल इज डिवायडेड इंटू टू पार्ट्स. दिस ईच पार्ट म्हणजे हा खालच्या बाजूने असलेला हा जो पार्ट आहे तो, आणि हा वरच्या साईडने असलेला जो पार्ट आहे तो. लक्षात आलं. ईच पार्ट इज कॉल्ड ॲन आर्क. या प्रत्येक पार्टला काय म्हटलं जातं? आर्क. लक्षात आलं काय सांगितलं? द सर्कल इज डिवायडेड इंटू टू पार्ट्स बाय टेकिंग एनी टू पॉइंट्स ऑन द सर्कल. ओके, सो दिस ईच पार्ट इज कॉल्ड ॲज आर्क. Now see, in this figure the chord AB, here AB is a chord. This chord AB divides the circle into two parts, this one part, this another part. Okay, now see the arc AXB. We can read this arc like this. Arc AXB is smaller and is called as minor arc. Means this arc is called as what? Minor arc. And the arc AYB, okay, means this arc AYB is called major arc. This arc is called as major arc. Okay, means do you understood up to this? Now see, means here we write down arc AXB is called minor arc and arc AYB is called major arc. Do you understood up to this? Now see. नाउ नेक्स्ट पॉइंट व्हॉट. आता बघा, ह्या कॉर्डमुळे ह्या सर्कलचे दोन पार्ट झालेले आहेत. तर हा जो स्मॉलर जी आर्क आहे, जी लहान आर्क आहे, तिला काय म्हणतात? मायनर आर्क. आणि म्हणजेच त्याला मराठीमध्ये लघु कंस असं म्हणतात. आणि ही जी मोठी आर्क आहे तिला मेजर आर्क म्हणतात. लक्षात आलं. ठीक आहे. त्यानंतर सी, इफ टू आर्क्स ऑफ ए सर्कल have common end points and the arcs make one complete circle. बघा काय कंडिशन आहे. इफ टू आर्क्स ऑफ ए सर्कल. आता बघा इन दिस फिगर, this arc and this major arc, both these arcs having common end points. बघा आर्क AXB, या आर्क AXB चे एंड पॉइंट काय आहेत? पॉइंट ए अँड पॉइंट बी. आणि जर आर्क AYB आपण कन्सिडर केली तर पॉइंट ए अँड पॉइंट बी, अगेन दीज आर देअर एंड पॉइंट्स. ओके, मीन्स these points are the common end points of this arc and they make a complete circle. बघा या एंड पॉइंटमुळे काय झालेलं आहे? कंप्लीट सर्कल फॉर्म झालेला आहे. लक्षात आलं. The arcs, then such type of arcs are said to be corresponding arcs. लक्षात आलं. And in the figure arc AXB and arc AYB are mutually corresponding arcs. लक्षात आलं. यांना काय म्हणतात मग? arc AXB and arc AYB are called mutually corresponding arcs.
ओके, म्हणजे हा पॉईंट तुमच्या क्लिअर झाला की मायनर आर्क कोणाला म्हणतात, मेजर आर्क कोणाला म्हणतात, आणि म्युच्युअली करस्पॉन्डिंग आर्क्स म्हणजे काय, म्हणजेच काय त्यांचे एंड पॉईंट्स कॉमन असले पाहिजेत आणि त्या कॉमन पॉईंटमुळे एक सर्कल फॉर्म झाला पाहिजे. दिस इज दॅट कंडिशन. ओके, नाउ सी इन द नेक्स्ट फिगर. नाउ सी वन मिनिट. इन फर्स्ट फिगर ही जी कॉर्ड आहे, कॉर्ड ए बी मुळे सर्कलचे 2 पार्ट झालेले आहे, पण या ठिकाणी ही जी कॉर्ड आहे ही सेंटरमधून गेलेली आहे का तुमची? नाही. मग जेव्हा कॉर्ड सेंटरमधून पास होते, म्हणजे जेव्हा डायमीटर दिलेला असतो, थोडक्यात लक्षात आलं. सो बिकॉज ऑफ दिस डायमीटर दिस सर्कल गेट्स डिवायडेड इंटू 2 पार्ट्स. ओके, मीन्स आर्क पी एक्स क्यू अँड आर्क पी वाय क्यू. ओके, म्हणजे या डायमीटरमुळे या सर्कलचे 2 इक्वल आर्कमध्ये कन्व्हर्जन झालेलं आहे. लक्षात आलं. सो सच टाइप ऑफ आर्क्स आर कॉल्ड ॲज सेमी सर्क्युलर आर्क्स. ओके, these arcs are called as semicircular arc. Means here which arcs are that? Arc PXQ and arc PYQ. Okay, and this semicircular arc having the measure of 180 degree. म्हणजे एक आर्क 180 डिग्री, ही दुसरी आर्क 180 डिग्री, तसं हे तुमचं पूर्ण सर्कल 360 डिग्रीचं तयार होतं ह्या दोघंही आर्क मिळून. लक्षात आलंय. म्हणजे सेमी सर्क्युलर आर्क कोणाला म्हणायचं बघा तुम्ही. काय काय इथे बघितले पॉईंट. मायनर आर्क बघितली, त्यानंतर ही मेजर आर्क बघितली, त्यानंतर ह्या सेमी सर्क्युलर आर्क ज्या तयार झाल्या कोणामुळे, या डायमीटरमुळे. लक्षात आलं. सेमी सर्क्युलर आर्क्स नेहमी डायमीटरमुळेच फॉर्म होतात, त्यांना सेमी सर्क्युलर आर्क म्हणतात, आणि त्यांचं मेजर किती असतं? 180 डिग्री. लक्षात आलं. म्हणजे ही आर्क 180 डिग्री, ही आर्क 180 डिग्री, असं टोटल मिळून हे फुल सर्कल आपलं 360 डिग्रीचं असतं. ओके, this point is clear to you. Now see the next point, central angle and the measure of an arc. Now see here again I have drawn the figure of a circle. Now in this figure center O is the vertex of angle AOB. लक्षात आलं. तुम्हाला फिगर जी दिली आहे सर्कलमध्ये एक अँगल दिलेला आहे, पण त्या अँगलचं महत्त्वाचं वैशिष्ट्य काय आहे? व्हॉट इज द मेन कॅरेक्टरिस्टिक और व्हॉट इज द मेन थिंग which is noted here, that this point O is the vertex of this angle and point O is nothing but the center of the circle. लक्षात आलं. म्हणजे यावरून तुम्हाला काय सांगता येईल? an angle whose vertex is the center of the circle is called central angle. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला सेंट्रल अँगलची डेफिनेशन मिळाली. ओके, काय सांगते ती डेफिनेशन? an angle whose vertex म्हणजे शिरोबिंदू, whose vertex is the center of the circle is called central angle. हे कळलंय तुम्हाला सेंट्रल अँगल म्हणजे काय. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट. आता हा जो सेंट्रल अँगल आहे, म्हणजे कुठला अँगल आहे? अँगल AOB और यू कॅन रीड अँगल BOA. या सेंट्रल अँगलमुळे ही जी आर्क फॉर्म झालेली आहे. लक्षात आलं. तर त्या आर्क विषयी आता आपण म्हणणार आहोत. त्याच्या आधी मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगते. इन दिस फिगर इफ द मेजर ऑफ दिस अँगल AOB इज 70 डिग्री, 70 डिग्री दिलेली आहे, देन द मेजर ऑफ द मायनर आर्क. नाउ विच इज मायनर आर्क हियर? आर्क AXB is
is minor arc and the measure of this arc is equal to the central angle. Okay, means here I am write down like this: measure of arc AXB is equal to 70 degree. लक्षात आलं? म्हणजे हा जो सेंट्रल अँगल आहे त्या सेंट्रल अँगलचं जेवढं माप असेल तेवढंच माप त्याने ही जी आर्क इथे कट केलेली आहे म्हणजे जी मायनर आर्क फॉर्म झालेली आहे याच्या रेजमुळे, लक्षात आलं? तर त्या आर्कचं मापसुद्धा त्याच्या बरोबर इतकंच असतं. दे आर ऑफ इक्वल मेजर. ओके, अँड द नेक्स्ट पॉइंट इज the measure of a major arc. Now see, what is the measure of a major arc then? So measure and arc means this, in this figure AYB ही मेजर आर्क आहे. लक्षात आलं? ही मायनर आर्क फॉर्म झाली. सो द मेजर ऑफ मेजर आर्क इक्वल टू होल आपलं सर्कल कितीचं आहे 360 मायनस दिस AXB. हाऊ मच दॅट 70 डिग्री. ओके, म्हणजे ही जी आर्क आहे तुमची 360 डिग्री मायनस मेजर ऑफ करस्पॉन्डिंग मायनर आर्क. लक्षात आलं तुम्हाला तुमच्या काय होतं इथे? ठीक आहे. सो द मेजर ऑफ ए मेजर आर्क. सो हियर द फॉर्म्युला वी गेट मेजर ऑफ ए मेजर आर्क equal to 360 degree minus measure of the corresponding minor arc. ओके, सो आता मेजर आर्क कुठली आहे त्या मागच्या फिगरमध्ये मेजर ऑफ मेजर आर्क AYB. मोठी आर्कचं नाव काय आहे? आर्क AYB इक्वल टू हे 360 डिग्री फॉर्म्युल्यातले 360 डिग्री मायनस आपण मायनर आर्क किती काढली तिथे 70 डिग्री. सो व्हॉट इज द आन्सर? 290 डिग्री. जर तुम्हाला वाटलं आपलं आन्सर रॉंग आहे सो 290 प्लस 70 करा, किती होतात? 360 आले पाहिजे. मीन्स युअर आन्सर इज राईट. So you understood, means you got this formula here. Now from this we have to solve some examples. Now see practice set 43 from your textbook. So first example is given: if arc AXB and arc AYB are the corresponding arcs and measure of arc AXB is 120 degree, then measure of arc AYB equal to what? Okay, means see such type of figure again. Suppose here given, okay, now here what is given? Arc, here arc AXB, AXB. This arc is given 120 degree. Here we take y, point y. So arc AYB that we have to find out. Okay, so first write down. This is a rough figure. You draw neatly. Now see the sum. First, what is the condition? The sum of the measures of two corresponding arcs is 360 degree. This is our first sentence. So first write down the sum of the measures of two corresponding arcs is 360 degree. म्हणजे हे आपल्याला माहिती आहे. So here write down now both these arcs mean arc AXB plus arc AYB equal to how many? 360. So write down in the equation form, means measure of arc AXB plus measure of arc AYB, means this AYB equal to how much? 360 degree. Okay, this you have written the equation.
म्हणजे या सेंटेन्सवरून आपण हे इक्वेशन लिहितोय आता. ओके, so here arc AXB that we have given how much 120 degree. So below this write down its value 120 degree plus this value we have to find out. हे आपल्याला किंमत काढायची आहे. That's why write down as it is. आहे तसंच ठेवायचं. Measure of arc AYB equal to 360 degree. Okay, then in the next step write down this. Measure of arc AYB equal to this 360 as it is, and this 120 it will go to that side, it becomes minus 120. लक्षात आलं, म्हणजे बरोबरच्या चिन्हाच्या ते राईट हँड साईडला जातील आणि म्हणून ते प्लसचे मायनस होतील. ओके, सो व्हॉट इज युअर आन्सर? मेजर ऑफ आर्क AYB equal to 240 degree. Means what is the correct answer here? 240 degree. So here finally write down the correct answer. The correct answer is this third one. म्हणजे हे थर्डचा आन्सर दिले ना 240. So that is your answer. Okay, so do you understood up to this? Then next write the names. Now see, so this figure is given over here. This is a circle. Now see, from this figure you have to write the names of minor arcs, major arcs and semicircular arcs. Okay, so first minor arcs we are going to write. So which are the minor arcs here? So first this arc PXQ. Okay, so arc PXQ, this one arc is there. Then arc PR, this is again minor arc. So I am writing just numbering for your convenience, तुम्हाला समजेल म्हणून. Next arc RY, this is also minor arc. Then arc QY, this is fourth one. Okay, then arc QX, this is fifth one. And what is remaining? Arc P, we have written PXQ, then arc XP, this also remain. Okay, means this is sixth one. So first write down minor arc. So what is the first name I have told? Arc PXQ, the smallest arc that we have to write. So first arc PXQ. Then second, what is the name? Arc PR. So write down arc PR. Then third arc RY. So arc RY. Then four RY we have written arc YQ. Arc YQ. Then fifth one arc QX. Arc QX. And sixth arc XP. So arc XP. Do you understood? So simple examples are there. ह्या कशा आहेत? मायनर म्हणजे लहान आर्क आहेत. ओके, नाउ वी हॅव टू राईट डाऊन मेजर आर्क. मेजर आर्क आपण लिहायचे. आता मेजर आर्क मी रेड पेनने दाखवणार, तर ते तुम्हाला कळणार नाही, गोंधळ होईल. नाउ सी, आर्क P Q R, this much means from P to R. This is your major arc. So here write down arc P Q R. Then arc P Y Q. Look, okay, arc P Y Q. Then arc R Q R असं यायचं आहे, बिकॉज वी आर रीडिंग आर्क. आर्क R Q Y. This is third one, arc R Q Y. Then fourth one arc
x q p, arc x q p, and fifth one arc q r x, arc arc q r x. ओके, मीन्स these are the मेजर, म्हणजे मोठ्यात मोठ्या आर्क कोणते आहेत तर फाय आहेत. लक्षात आलं, फाय नाव आहेत त्यांची. देन व्हॉट अबाउट सेमी सर्क्युलर आर्क, दे आर सो सिम्पल. सेमी सर्क्युलर म्हणजेच ह्या डायमीटर, आता डायमीटर कोणता आहे क्यू आर, या डायमीटरमुळे कुठल्या दोन आर्क फॉर्म झालेले आहेत, आर क्यू पी आर अँड आर क्यू वाय आर. सो हिअर राईट डाऊन आर्क क्यू पी आर, arc QPR and arc QYR. मीन्स दिस टू आर दी सेमी सर्क्युलर आर्क. लक्षात आलं, म्हणजे या एका डायमीटरमुळे या सर्कलचे दोन इक्वल पार्ट्समध्ये रूपांतर झालेलं आहे, त्यामुळे ही एक आर्क आणि ही एक आर्क फॉर्म झालेली आहे. लक्षात आलं. सो दे आर कॉल्ड ॲज सेमी सर्क्युलर आर्क. देन सी the next example. The measure of a minor arc PXQ of a circle with center O is 110. So what is the measure of the major arc PYQ? Okay, see, I am drawing rough figure here. This is your circle. Now in this figure, this angle I am checking here. Now what is given, the measure of a minor arc. आता minor arc कुठली येणार, ही इथली PXQ with center O, हा center O is the measure of a minor arc PXQ of a circle with center O is 110. म्हणजे या आर्कचं मेजर दिलेलं आहे 110. What is the measure of the major arc P here YQ? लक्षात आलं तुमच्या, काय विचारलेलं आहे आपल्याला. ठीक आहे, मग आपलं महत्त्वाचं काय आहे, मायनर आर्क आणि ही मेजर आर्क दोघं मिळून यांचं माप किती असतं, 360 डिग्री. सो राईट डाऊन मेजर ऑफ मायनर आर्क, what is that, PXQ. So write down PXQ plus measure of major arc. What is the name of major arc here, PYB. This arc is a major arc. So write down its name, PYQ equal to how much, 360 degree. हे आपल्याला माहिती आहे. मग आता या फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला व्हॅल्यू टाकायचे. आर्क PXQ हाऊ मच इट इज 110. सो राईट डाऊन 110. याच्या खालीच त्याचं माप लिहायचं आहे. ओके, देन दिस व्हॅल्यू वी हॅव टू फाइंड आउट. ओके, हे आपल्याला शोधून काढायचं आहे. दॅट्स वाय राईट डाऊन ॲज इट इज आहे तसंच ठेवायचं. मेजर ऑफ मेजर आर्क PYQ equal to 360 degree. So again, now take this measure of major arc PYQ is equal to this 360 as it is, and this 110 goes to that side and it becomes negative. Okay, so what is your answer, 250 degree. So finally write down the measure of major arc PYQ is equal to 250 degree. This is your final answer. Okay, the chapter is so simple, but जे काही आहे ते आधी तुम्ही व्यवस्थित समजून घ्या, ह्यांची व्यवस्थित प्रॅक्टिस करा. ओके, आणि आज आपण हे चॅप्टर या ठिकाणी संपवलेलं आहे. टुडे वी हॅव फिनिश्ड दिस चॅप्टर. ओके, सो नेक्स्ट चॅप्टर वी विल सी इन आवर नेक्स्ट चॅप्टर, नेक्स्ट लेक्चर. सॉरी, टिल देन, गुड बाय.